नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा रिपोर्ट ही बातमी पूर्णवादी बँकेच्या ठेवीदारांसाठी महत्वाची बातमी आणि चिंतेची सुद्धा. माझ्याकडे एक ऑडिट रिपोर्ट आहे 2021चा. मागच्या वेळी मी तुम्हाला जोशीज अँड कुलकर्णी असोसिएटचा ऑडिट रिपोर्ट दाखवला होता छत्रपती संभाजीनगरचा. हाही छत्रपती संभाजीनगरचाच आहे, मात्र हा यादकीकर अँड चांडक चार्टर्ड अकाउंटंट औरंगाबाद यांचा हा रिपोर्ट आहे. आणि या रिपोर्टमध्ये पूर्णवादी बँकेच्या अंबाजोगाई शाखेनं कशा प्रकारचा कर्ज देऊन फ्रॉड केलेला आहे हे यामध्ये निष्पन्न झालेलं आहे. इथं ऑडिटरनं सांगितलं की काय त्यांनी चुका केलेल्या आहेत. 2016 साली 4 कोटी रुपयांचं कर्ज तांबेश्वर सेवाभावी संस्था ऍट तांबवा तालुका केज डिस्ट्रिक्ट बीड 2/12/2016 रोजी अंबाजोगाई ब्रँच फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ स्कूल अँड कॉलेज बिल्डिंग अँड फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फॉर द स्कूल. सूर्यकांत चंद्रकांत बंशीधर भालेकर इज सेक्रेटरी ऑफ द तांबवा सामाजिक सेवाभावी संस्था ऍट तांबवा तालुका डिस्ट्रिक्ट बीड ट्रस्ट फॉर तांबेश्वर सामाजिक सेवाभावी संस्था अँड देअर गॅरंटर हॅज गिव्हन 10 प्रॉपर्टीज सिक्युरिटी. 4 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. त्या कर्ज प्रॉपर्टीच्या तारण म्हणून 10 प्रॉपर्टीज लिहून घेतल्या बँकेनं, पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेनं. त्यामधल्या 2 प्रॉपर्टीज गॅरंटरनं माफ करा कर्जदारांना विकून टाकल्या. 18/8/2018 रोजी मॉर्गेज प्रॉपर्टी इज सोल्ड विदाउट परमिशन द बँक लोन होल्डरनं कुठल्याही प्रकारची परमिशन घेतली नाही आणि प्रॉपर्टी विकून टाकल्या असं इथं म्हटलं. आणि त्याच्यानंतर 2021 साली बँकेनं काय केलं, 20/2/2021 रोजी अंबाजोगाई सिटी पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंडर सेक्शन 420, 406, 34 IPC ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय या कर्जधारकावर. आणि त्यांचं म्हणणं आहे त्यांनी 2018ला प्रॉपर्टी विकून टाकल्या. मी काय सांगतो हे जरा बँकेच्या ठेवीदारांनी काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. 2016ला 4 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. 2018ला बँकेची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता इथल्या कर्जधारकानं 2 प्रॉपर्टीज विकून टाकल्या. त्यांना त्याचा अडथळा आला नाही, कारण बँकेनं कुठल्याही प्रकारचं लोन घेतल्याचा बोजा त्यांच्यावर टाकलेला नव्हता, त्या प्रॉपर्टीवर टाकलेला नव्हता, म्हणून सहज त्या प्रॉपर्टीज विकून टाकल्या. बँकेचं असं म्हणणं होतं का, बँकेनं कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळं असं आपण गृहीत धरायचं का की बँकेनं म्हटलं कागद आणा, कर्ज घेऊन जा, कोट्यवधी रुपये कर्ज मंजूर होईपर्यंत कागद ठेवा, प्रॉपर्टीज ठेवा, पुन्हा विकून टाका, आमचं काही म्हणणं नाही, असं बँकेचं म्हणणं होतं का? आणि म्हणून कर्ज होल्डरनं 2 प्रॉपर्टीज विकून टाकल्या. बँकेला काहीच कळलं नाही, 21 पर्यंत काहीच कळलं नाही. 2018ला प्रॉपर्टी विकल्या, 18ला कारवाई नाही, 19ला नाही, 20ला नाही, 21ला कारवाई करण्यात आली. ही 21ला कारवाई सुद्धा कशा पद्धतीने केली हे माझ्या आकलनानुसार तुम्हाला सांगतो. 21ला ऑडिटर त्या ठिकाणी जाऊन बसला असेल, काय तुमच्याकडे प्रॉपर्टीत काय तुम्ही कोणाला कर्ज दिले, कसं दिले, काय नियम पाळलेत बघू द्या. आणि त्याच्यानंतर हे म्हणले अरे बापरे, आता तर हे सगळं भांडं आपला उघडा होणार आहे. आणि मग 2021ला पोलीस स्टेशनला गेले, सिटी पोलीस स्टेशनला अंबाजोगाईच्या, आणि कारवाई करून आलेले आहेत. ऑडिटर जाऊन बसल्यानंतर कारवाई केली असं म्हणणं माझं लिगल, माझा आरोप आहे की त्यांनी ऑडिटर त्या ठिकाणी जाऊन बसल्यानंतर कारवाई केलेली आहे. 2016ला प्रॉपर्टी घेतली, प्रॉपर्टी तारण कर्जावर कुठल्याही प्रकारचा बोजा टाकला नाही. 18ला कर्जधारकानं विकून टाकली. 18ला कारवाई नाही, 19ला नाही, 20ला नाही, 21ला कारवाई करण्यात आली. आणि म्हणून मी म्हटलं जेव्हा ऑडिटर जाऊन बसला तेव्हा मात्र कारवाई करण्यात आलेली आहे. बँकेचा अशाच प्रकारचा अनागोंदी कारभार सुरू आहे. एकीकडं परमपूज्य पारनेरकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बँक चालू आहे असं डॉक्टर सुभाष जोशी म्हणतायत, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चाललेल्या बँकेमध्ये अशा प्रकारचे फ्रॉड होत आहेत. म्हणजे सुभाष जोशी नामानिराळे होत आहेत. या फ्रॉडचं बिल पारनेरकर महाराजांच्या नावावरती फाडतायत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तेच म्हणतायत पारनेरकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बँक चालू आहे, आणि अशा प्रकारचे अनागोंदी कर्ज देऊन पारनेरकर महाराजांची बदनामी डॉक्टर सुभाष जोशी करतायत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तुम्ही पारनेरकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बँक चालते असं सांगितलं, आणि कोट्यवधी रुपयांचं कर्ज बेकायदेशीर दिलेलं आहे. त्यामुळे पारनेरकर महाराजांना माझी नम्र विनंती आहे, आव्हान सुद्धा आहे की अशा प्रकारच्या बेकायदेशीर नियमबाह्य कर्ज वाटप करून बँकेला दिवाळीखोरीत आणणाऱ्या दलालांना बँकेमधून हद्दपार करा. बँकेमध्ये वार्षिक बैठकीमध्ये काय ठरतं, काय माहिती मिळते हे कोणालाही माहिती नाही. कोणाची बैठक, कशी बैठक घेतली जाते, काही माहिती घेतली जात नाही. आणि अशा प्रकारचे कर्ज दिले जात आहेत. हे कर्ज देत असताना कोणी या कर्जधारकांना प्रॉपर्टी विकण्यासाठी परवानगी दिली? तिथल्या मॅनेजरने दिली का, शाखा अध्यक्षांनी दिली का, इथल्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिली का, अध्यक्षांनी दिली का, कोणी दिली? हा सगळ्यात मोठा सवाल आहे.
बँकेच्या गोरगरीब ठेवीदारांना आव्हान आहे, तुमच्या ज्या ठेवी आहेत त्या अशाच प्रकारे फुटाण्यासारख्या खैरातसारख्या वाटल्या जात आहेत, हे वारंवार आम्हाला सांगावं लागतं. त्यामुळे तुमच्या ठेवी सुरक्षित नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ज्ञानदाता बँकेने असंच केलं आणि लोक म्हणतायत तुमच्यामुळे बँके सगळ्या पळून गेल्या आहेत, ढबकायला आलेले, बुडाले आहेत. आमच्यामुळे बँक बुडालेले नाहीत, आमच्यामुळे गोरगरीब लोकांचे पैसे मिळालेले आहेत आणि या पूर्णवादी बँकेमधले सुद्धा पैसे मिळावेत, गोरगरीब लोकांचे पैसे मिळावेत. अशा प्रकारे धनदांडग्यांच्या घशामध्ये कर्ज देऊन गोरगरिबांच्या पैशाची लूट होऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. सर्व ठेवीदारांना आवाहन आणि विनंती सुद्धा आहे आणि पारनेरकर महाराजांना खास करून विनंती आहे. मी जे सांगितलं तुमच्या नावाची इथे बदनामी होत आहे, तुमच्या नावावर बँक चालवली जातं सांगितलं जातं, मात्र कोट्यवधी रुपयांचं कर्ज खैरातीप्रमाणे वाटलं जात आहे. इथे मात्र तुमच्या नावाची बदनामी होत आहे. तुम्ही जरा काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. इथल्या बँकेमधल्या अशा प्रकारच्या फ्रॉड कर्जधारकांना आणि फ्रॉड कर्ज वाटणाऱ्यांना, इथल्या दलालांना तुम्ही जरा चपराक बसवली पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतोय आणि इथेच थांबतोय. आमच्यामुळे बँक बुडालेले नाहीत, आमच्यामुळं कोट्यवधी रुपयांचे गोरगरीब लोकांचे पैसे वाचलेले आहेत. पूर्णवादीच्या ठेवीदारांना विनंती आहे, तुमचे पैसे वाचवायचे असतील तर बँकेमध्ये काय नेमकं चाललंय जरा काळजीपूर्वक बघा, तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत का हे तुम्ही बघा, असं या ठिकाणी आवाहन केलं जातंय. या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. पुढच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला मी सांगेल की छत्रपती संभाजीनगरच्या शाखेमध्ये त्या नाझरकरला कशा प्रकारचं कर्ज दिलं आणि त्यांनी कुणाकुणाला बुडवलेलं होतं तरी त्याला कर्ज का दिलं, हा सगळ्यात मोठा सवाल उपस्थित करून तुम्हाला मी माहिती देईल. या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.